नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. 50 गुंठे जमिनीचा व्यवहार, 2 पार्टींमध्ये वाद, पोलिसांसमोर आमदाराचा गोळीबार आणि सुरू झालेलं राजकारण. हा आहे गेल्या 3 दिवसातला घटनाक्रम. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजता थेट पोलीस स्टेशन मध्येच आपल्या पिस्तुलातून धडाधड 6 गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. तर आमदार साहेब 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तिकडे गोळीबाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटलेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय भले भाजप शिवसेना सत्तेत मांडीला मांडी लावून असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षातील नेते कार्यकर्त्यांमधून विस्तवही जात नसल्याचं या घटनेनं उघडकीस आलं. पण या प्रकरणातील खळबळजनक दावा तर पोलीस कोठडीत असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाडांनीच केला. तोही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट करत. काय म्हणाले गणपत गायकवाड? मुख्यमंत्र्यांनी माझे कोट्यावधी रुपये खाल्ले. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील असा धक्कादायक आरोपही केला. भाजप आमदाराच्या या आरोपांनंतर शिवसेनेचे नेते तरी कसे गप्प बसणार? मग त्यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शीर्षस्थ असे भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, संवाद साधला, आपला राग व्यक्त केला आणि कारवाईचीही मागणी केली. पाहुयात काय म्हणाले राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई. भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन, बेबुनियाद, बिनबुडाचे, ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशः केलेले आहेत, त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं. हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे. याच विषयाला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न: महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिलेत. पण या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. पाहुयात. अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही, लापता आहेत आज असं मी ऐकलं. कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला. स्वतःच्या पक्षाच्या आमदारावरती वेळ आली का? मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही, आणि भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्यांनी धक्काबुक्की केली असं तो सांगतो त्याला गोळ्या घालावे लागतात. मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे शिल्लक? का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास, तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास, अभी भ्रष्टाचारों का साथ, गुंडों का साथ और मेरे दोस्तों का विकास, अशी नवीन घोषणा तुम्ही देते की काय? ही घोषणा द्यावी आता भाजपाने. उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना निशाण्यावर घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे 27 जानेवारीला भाजप आमदार नितेश राणेंचं धक्कादायक वक्तव्य. माळशिरसमध्ये आयोजित हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवरून चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर भाजप आमदारांना कायद्याचं काही देणं घेणं आहे की नाही अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नितेश राणे काय म्हणाले होते ते पाहूयात. आता यापुढे
माळशिरस वरून एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलाय, वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना. आम्ही असंच जाऊ इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही. केवळ उद्धव ठाकरेच नाही तर काँग्रेसनंही भाजपवर तोंडसूक घेतलंय. सत्ताधारी आमदार कायदा हातात घेत असतील तर जनता काय करणार, असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय. पाहूयात. राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं? प्रशासन शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही, ही जी भाषा आहे, ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल. जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेला आहे, तो काही लपलेला नाही आहे. सातत्यानं सरकारला आम्ही त्या पद्धतीची भूमिका मांडली, पण सरकार गुंडाराजला प्रोत्साहन देत आहे. त्यांचे आमदारच आता बंदुकी घेऊन फिरतात आहेत. खरं तर यांनी परवाच्या गोळीबारामध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा गुंडाराज चालू शकत नाही. जे उल्हासनगरमध्ये घडलं ते काही पहिल्यांदाच घडलंय असं नाहीये. अशाच अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात घडल्यात. पाहुयात नेते आणि गुंडगिरी यांचा इतिहास सांगणारा एक विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये गुंडांना राजाश्रय मिळतोय का? महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे का? पोलिसांना काम करण्याचं स्वातंत्र्य उरलं नाहीये का? लोकप्रतिनिधीच गुन्हेगार का झाले आहेत? गुन्हा घडलेलं हे ठिकाण आहे उल्हासनगर मधला हिल लाईन पोलीस ठाणं, आणि आरोपीचं नाव आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड. जमिनीच्या वादातून आमदार गायकवाडांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच अंधाधुंद गोळीबार केलाय. बरं, राज्याचं राजकारण आणि अशा घटनांचा इतिहास मोठा आहे. 2019 पासूनच्याच अशा घटनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं अंबानींचा अँटिलिया. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 24 फेब्रुवारी 2020च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. गाडी मालकाचा तपास सुरू केला असता ठाण्यातील मनसुख हिरेन याचं नाव या प्रकरणी पुढे आलं. पुढे याच हिरेन याचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंनाच NIAने या प्रकरणी अटक केली आणि हेच वाझे काही वर्षापूर्वी शिवसेनेतही प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं. म्हणून अँटिलिया प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार आरोप झाले. यानंतर आणखी एक नेता आणि गुन्हेगारी कनेक्शन चर्चेत आलं. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे दाऊदच्या संपत्तीची मालकी आहे. त्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली आणि तब्बल 1.5 वर्षानंतर मलिकांना जामीन मिळाला. जेव्हा नवाब मलिकांना अटक झाली तेव्हा मवियाचं सरकार होतं आणि जेव्हा त्यांना जामीन मिळाला तेव्हा राज्यात शिंदेंचं सरकार आलं होतं. पण नेत्यांनी कायदा हातात घेण्याचा सपाटा सुरू होता. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदा कायदा मोडल्याचा आरोप झाला तो शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर. दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले.
त्यातून उफाळलेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला। या प्रकरणात सदा सरवणकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली। काहीच दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर पुणे हादरलं होतं। त्यात शरद मोहोळचे राजकीय संबंधही जगजाहीर होते। शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। स्वाती मोहोळ यांच्यानंतर शरद मोहोळही राजकारणात एंट्री करणार अशी ही चर्चा होती, पण त्याआधीच त्याची हत्या करण्यात आली। शरद मोहोळची हत्या झाली तेव्हा नितेश राणे मोहोळच्या घरी गेले होते। मोहोळच्या हत्येनंतर भाजपवर जोरदार टीका झाली होती। शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर गजा मारणेचं नाव चांगलं चर्चेत आलं होतं आणि त्याच गजा मारणे आणि शरद मोहोळ असं टोळी युद्ध पुणे गेल्या काही दशकांपासून पाहतंय। त्याच गजा मारणेची पत्नी स्वाती मारणे मनसेच्या नगरसेविका होत्या। गेल्या 1.5 वर्षापासून तो राष्ट्रवादी सोबत आहे आणि आता त्यांनीच कोथरूड विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली। अर्थात त्या भेटीला राजकीय किनार होतीच, मात्र हीच भेट आरोपांचं कारण ठरू लागली आणि अजित पवारांनीही पार्थ पवारांना सल्ला दिला। ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती, परंतु हे असं अजिबात घडता कामा नये। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका आजम पानसरेकडनंच घडलेलं होतं। आजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा, आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते। मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला, पण कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं। अशा भेटी टाळण्याचा सल्ला अजित पवार देत असले तरी दुसरीकडे गुंडांच्या कामांचं कौतुक करणं, उघडपणे त्यांच्या भेटीगाठी घेणं हे दिवसेंदिवस वाढू लागलंय। त्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत। राजकारण्यांना गुंडांचा पाठिंबा का गरजेचा वाटतोय? गुंडांच्या आड मतांचा आकडा वाढवण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का? जर राजकीय मंडळीच गुंडांच्या कामाचं कौतुक करत असतील तर हे गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं नाहीये का? राजकारणात गुंडांना राजाश्रय मिळत चाललाय का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील, मात्र आज घडीला महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सुसंस्कृत परंपरेला गुंडापुंडांना मिळणाऱ्या राजाश्रयाने तडे जात आहेत का याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, हे नक्की। 0 आवर एबीपी माझा। जो जिंकून येऊ शकतो त्याला तिकीट देण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल असतो। त्यातूनच राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येणं वाढलं असं मानलं जातं। या निकषाबाबत भाजपचे ज्येष्ठ आणि स्पष्ट बोलणारे नेते नितीन गडकरींनी आपलं मत 7-8 वर्षांपूर्वी मांडलं होतं। माझा कट्ट्यावर काय म्हणाले होते नितीन गडकरी ते ऐकूयात। तिकिटाचं स्नेरी अशी आहे बघा, जो जिंकून येईल त्याला तिकीट देतात। याला काय अर्थ आहे? म्हणजे असंच अर्थ आहे नाही, हे चुकीचं आहे ना। तुम्हाला मला एक सांगा, हे चुकीचं आहे की नाही? मला कशाचं चुकीचं आहे? तुम्ही इतके उत्तम बघते, अभ्यास हुआ सगळं काही आहे, तुमच्यासारखा माणूस विधानमंडळ आला तर खूपच चांगलं होईल, पण तुम्हाला लोक तर मत नाही देणार तर काय करायचं? मग तुमच्याकडला कोणी पिऊन असेल तो तिथे पॉप्युलर होतो, मग जनता ज्याला चॉईस करतात त्याला तिकीट द्यावं लागतं, हे सत्य आहे। आता आम्हाला माहिती आहे याच्यात काय दोष आहेत, पण वी हॅव टू ॲक्सेप्ट इट। इट इज द ग्राउंड रिॲलिटी ऑफ द पॉलिटिक्स। कारण शेवटी आमची इज्जत केव्हा येईल? आमची मेजॉरिटी आहे 282, तुमची इज्जत आम्ही समजा अगदी इमानदार, प्रामाणिक, सज्जन, बिलकुल साधू संत दिले तिकीटं, सगळे डिपॉझिट जप्त झाले। तुम्ही बोलवाल का मला देश महिला माझ्या कट्ट्यावर? कोणीच बोलवणार नाही। आम्ही जिंकलो म्हणून आमची किंमत आहे। उत्तम कार्यकर्ता असतो त्याला चांगला त्याचे इलेक्टिव्ह मेरिट वाढवले पाहिजे, आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याचे आहेत त्याला चांगलं कार्यकर्ता बनवलं पाहिजे। त्याच्यामुळे हे ऑब्व्हियसच आहे। काय त्याचा क्रायटेरिया? त्यांनी काय हाफ मर्डर करायला पाहिजे, खिसे कापायला पाहिजे, त्यांनी अजून काय गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांनी काही असे क्रिमिनल ॲक्ट करायला पाहिजेत, हाफ मर्डर करायला पाहिजेत, रॉबरी करायला पाहिजे, मग भाजपमध्ये आलं। आत्ताच्या परिस्थितीत भाजप सगळ्यांचा आवडता पक्ष आहे, मग तुम्ही तिकीट देणार, तो निवडून येणार, त्याला जनता स्वीकारणार। इतकं सोपं आहे? बिलकुल सोपं आहे। मी तुम्हाला सांगतो, आता नावासेच सोपं केसेस नाही सांगत। एक गुड पर्सन इन ए बॅड ॲटमॉस्फिअर, तो माणूस जो होतो चांगला माणूस वाईट होतो, आणि वाईट माणूस चांगल्या वातावरणात असतो तो चांगला होतो।
आज तुम्ही चांगले आहे कारण तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले, तुम्हाला चांगले आईवडील मिळाले, तुम्हाला चांगलं इन्व्हायरमेंट मिळालं. पण उद्या जर तुमच्याच मोहल्ल्यात तुम्हाला जर हे नसतं मिळालं, कधी दोस्त वाईट मिळाला असता तर तुम्ही वाईट मार्गाला लागले असते. बघा गुन्हेगारीच्या गडकरी साहेब, त्याच्यासाठी ज्युडिशियरी आहे, सिस्टीम आहे, त्याला सजा देणारी एक यंत्रणा आहे वेगळी. तिकडे जायचं, सुधारग्रह आहेत का, त्याला राजकारणात आणायचं आणि पवित्र करायचं. सिस्टीममधून माणसं दुरुस्त होऊ शकतात असं वाटतं का? राजकारणामध्ये आल्यावर होणार आहेत, भाजपमध्ये आल्यावर होणार आहेत. मी तुम्हाला अशा 100 केसेस सांगतो, तुम्ही याच्यावर खरंच रिसर्च करून खोलात जा. बघा चुका कोणाच्या हातून होतात, चुका कोणाच्या हातून होतात. गुन्हेगारांच्या बद्दल एवढं सॉफ्ट कॉर्नर का? गुन्हेगार निवडून येतात म्हणून. ऐकून घ्या, एका माणसाला घेतल्यावर तो माझ्या संबंधाला जो गुन्हा करत असतील तर त्याला बिलकुल ठोकलं पाहिजे, त्याला आतमध्ये घाला, काही काळजी करू, भाजप चाल तरी घाला. परंतु एखादा वाईट माणूस जर मी फार कन्व्हिक्शनचा रिजिड आहे बरं, म्हणजे मला काही बाबतीमध्ये मी अतिशय आयडिओलॉजी ओरिएंटेड कन्व्हिक्शनवाला आहे. हे चालते मला, हे नाही चालत. वाईट ते वाईट, एखाद्या वाईट माणसाला घेऊन भाजपमध्ये येऊन तो पुन्हा तसेच धंदे वाईट करत असतील तर भाजपला आणि भाजप नेत्यांना सोडू नका. पण येणारा माणूस भाजपच्या धाकामुळे आणि नेत्याच्या सहवासामुळे तो वाईट माणूस जर चांगला वागत असेल तर तुम्ही जरूर मान्य करा. मी तुम्हाला, आमच्या पार्टीत गुंडागर्दी चालणार नाही, आमच्या पार्टीत करप्शन चालणार नाही, आमच्या पार्टीत कोणाचा खून केलेला चालणार नाही, आमच्या पार्टीत कायदा हातात घेऊन कर्मचाऱ्याला मारहाण केलेली चालणार नाही. पण उद्या जर एखाद्याने मारलं असेल तर त्याला आम्ही घेऊन त्याला सांगू हे आमच्याकडे नाही चालणार. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी घाबरत नाही याला. माणूस हा परिवर्तनशील आहे, अतिशय चांगला माणूस आहे तो एखाद्या दिवशी वाईट कृत्य करतो, आणि एखादा वाईट माणूस असेल ते चांगलं कृत्य. आपण सिनेमातून कथातून दाखवतो, माणूस बदलू शकतो, त्याला बदलवलं पाहिजे. मला सांगा, वाल्मिकी रामायण लिहिण्याच्या आधी त्यांचं चरित्र कसं होतं ते बदलले ना, मग का नाही माणसं बदलू? म्हणून समाजाला जर तुम्हाला गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर समाजातल्या माणसांना स्वीकारायला पाहिजे, त्या स्वीकारलेल्या माणसांना चांगलं बनवायला पाहिजे आणि त्यांना चांगलं बनवून उत्तम नागरिक बनवलं पाहिजे, तेव्हा देश आणि समाज चांगला होईल. राजकीय पक्षांना निवडणुका जिंकण्याकरिता अशा मंडळींची मदत होते, तर या गुन्ह्यात बरबटलेल्यांना नेहमीच सत्ताधारी पक्ष अधिक जवळचा वाटतो, कारण पोलीस किंवा अन्य यंत्रणांचे संरक्षण मिळते. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल सार्वत्रिक चिंता व्यक्त केली जात असली तरी याला आळा बसणार कसा हा मोठा प्रश्न आहे. याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय आहे असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवरून योगेश सावंत, भाजप आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, वर्षावर कुख्यात गुंड हेमंत दाभेकर, अजित पवारांच्या भेटीला मोहम्मद इक्बाल शेख, हे पाहून महाराष्ट्र गुंडांचं राज्य झालंय असं वाटतंय. एक्सवरून प्रकाश पाटील, राजकारणात गुंडांना राजाश्रय मिळतोय, निवडणुकीत हे गुंड मोलाची भूमिका बजावतात असं म्हणतात, त्यामुळे बिहारला नाव ठेवण्याचा नैतिक अधिकार महाराष्ट्रानं गमावला. एक्सवरूनच गणेश वाघ, महाराष्ट्र राज्य बिहारच्या दिशेनं चाललंय. एक्सवरून नागेश अक्कलकोटे, राजकारणाला गुंडाश्रय असेल तर काय होणार? युट्यूबवरून अभिमन्यू पाटील, गुंडांना राजाश्रय आहे हे उघड उघड दिसत आहे. फेसबुकवरून प्रणव काटकर, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, या कॉन्फिडन्सनेच भाजप आमदारानं गोळीबार केला, आता सर्वसामान्य जनतेचं काय होणार? इंस्टाग्रामवरून विठ्ठल थोरात, पक्षच गुंडांना पोचतात. राजकारणाचे होत असलेले गुन्हेगारीकरण, राजकीय पक्षांमध्ये होत असणारे गुन्हेगारांचे प्रवेश आणि त्यावर उपस्थित होणारे प्रश्न, या सर्व मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. अंजलीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आजचा आपला प्रश्नच मुळात हा होता की गुन्हेगारीला, गुंडागर्दीला राजाश्रय मिळतोय का? तुमचं काय मत आहे?
कसं आहे सरिता, आत्तापर्यंत आपण बघत होतो की राजकारण्यांपैकी बरेचसे लोक म्हणजे ADRचा जो रिपोर्ट होता त्यात असं लिहिलं आहे की 40% MPs आणि 44% MLAs यांच्यावर प्रचंड प्रमाणात क्रिमिनल केसेस आहेत. आता क्रिमिनल केसेस काही आपण समजू शकतो की बाबा त्या काही प्रोटेस्ट केली, काही हे केले तर त्याच्यातही होता, तर ते थोड्या बहुत केसेस राजकीय असू शकतील. पण बहुतेक केसेस ज्या आहेत त्या कोणावर रेपच्या आहेत, कोणावर हाफ मर्डरच्या आहेत, कोणावर गोळीबाराच्या आहेत. आपण त्याची उदाहरणं अनेक आत्ताच्याच काळात बघितली आहे. एक जे माहीमचं जे उदाहरण झालं ते म्हणा, आत्ताचं हे रिसेंट गोळीबार म्हणा, किंवा सगळ्यात धक्कादायक म्हणजे स्टेजवरून नितेश राणे बोलतात, सरळ सरळ बोलतात की आपला बॉस तिकडे सागर बंगल्यावर बसलाय. ते ऐकून मला ॲब्सोल्युटली शॉकिंग वाटलं होतं की अशा व्यक्तीला जर तो इतका बिनधास्तपणे म्हणतोय, आणि कोण आहे नितेश राणे, तर त्यांच्यावर हजारोनी केसेस, किती केसेस असतील त्यांचं त्यांना सुद्धा माहीत नसेल. एवढ्या प्रचंड प्रमाणावर त्यांच्यावर केसेस आहेत. आत्ताची मला वाटतं 3-4 वर्षापूर्वीची तर खंडणीची सुद्धा त्यांच्यावर केस होती. अशा व्यक्तींनी असं विधान करणं की सागर बंगल्यावर आपला बॉस बसला आहे आणि आपल्याला काहीच हात नाही लावू शकणार कोणी, आपल्याला काहीच करू शकणार नाही कोणी, याच्यावरनं काय वाटतंय सरळ सरळ की आपण ज्या दिशेने आता चाललोय बिहार बरं अशी म्हणण्याची पाळी येणार आहे सरिता. कारण आता आपण अतिशय म्हणजे गंभीर स्थितीत आहोत, त्याच्यात खरंच काही शंका नाही. आणि जेवढे जेवढे हे जे इन्स्टन्सेस होत आहेत त्यांनी ती खात्री आणि माझी पटत चालली आहे की आपण आता म्हणजे पूर्ण पोलीस म्हणा, यंत्रणा म्हणा, सगळ्या यंत्रणा ह्या यांच्या अक्षरशः अशा कंट्रोलमध्ये. अंजलीजी, एवढे गंभीर गुन्हे आपणच स्वतः आत्ता सांगितलेत. असे गुन्हे असताना आपण सुद्धा एका इलेक्शन प्रक्रियेतून गेलेला आहात. एकंदरीत आपल्याला काय वाटतं की जनता तरीही निवडून देते आणि त्यामुळे विनेबिलिटी हा फॅक्टर गुंडांकडे का आहे? खरंच अतिशय सुंदर प्रश्न विचारला. आता ही विनेबिलिटी काय आहे? आता मी जेव्हा मराठवाड्याच्या पट्ट्यात फिरले होते, अनेक ठिकाणी आपल्या याच्यातही फिरले होते, मराठवाड्यात मी काय ऑब्झर्वेशन केलं की मला, आणि मी अतिशय चांगल्या लोकांकडनं हा डेटा काढला होता, त्यांचं असं म्हणणं होतं हे जेवढे राजकारणी आहेत ते सगळे गाव गुंड जे असतात ना त्या सगळ्यांना हे पाळतात. आता पाळतात म्हणजे काय, त्यांना त्यांच्या फार्म हाऊस मध्ये ठेवलं जातं, त्यांना चिकन म्हणा, दारू म्हणा, हवं ते सगळं दिलं जातं. आणि इलेक्शनच्या आधी आता तूच मला सांग की जर कोणी असे कोयते घेऊन जर गावागावांमध्ये फिरले की बाबा मत तुम्हाला इकडेच द्यायचंय, हिंमत आहे का कोणाची दुसऱ्याला मत? म्हणजे दहशत निर्माण करून मतं घेतल्या जातात आणि ती मतं म्हणजेच विनेबिलिटी असं आपलं म्हणणं आहे. माणसं प्रश्नच नाही, कारण हा जो गावगुंड प्रकार आणि त्यांना फार्म हाऊसेसवर जिथे जिथे ठेवलं जातं ते मी बघून अत्यंत मी म्हणते ना हादरले की इट वॉज व्हेरी शॉकिंग. पण हे महाराष्ट्रात संपू शकतं का, तुम्हाला काय वाटतं? ऐकत होतो आतापर्यंत, जेव्हा बघितलं हे संपू शकतं? डाऊटफुल वाटतंय. कारण आताच्या घटकेला मीच सांगते, आज मी यांच्या विरुद्ध सगळ्यांविरुद्ध लढले. मलाही एक दिवशी रात्री फ्रायडेला मी माझ्या मिस्टरांबरोबर एक नेटफ्लिक्स बघत होते. अचानक माझा फोन वाजला. मी माझा फोन उचलला आणि मला म्हणाल तू अंजली बोल रही है ना? मी म्हटलं हो. तर म्हणे तू खडसे के खिलाफ लढना छोड़ दे वरना तेरा जीना हराम कर देंगे. आणि जेव्हा फोन डिस्कनेक्ट केला तेव्हा ट्रू कॉलरवर मला दाऊद 2 असं दिसला. तर तो दाऊद आहे की नाही ते पोलीस डिपार्टमेंट जाणो, पण अशा धमक्यांचे कॉल म्हणजे यांच्या विरुद्ध कोणी लढायचं पण नाही, यांच्या विरुद्ध शब्दही बोलायचा नाही, आणि सगळ्या निवडणुका या गुंडांच्या हिमतीवरच जिंकल्या जातात. आणि जिंकून आल्यानंतर सुद्धा यांच्या विरुद्ध कोणी लढू शकत नाही. जिंकून आल्यानंतर यांना हवं ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे अरुण गवळींची जी गँग होती ती कशाला वापरली जायची. आधी उद्धव ठाकरे जेव्हा अनेक कंपन्या, जसं खंबाटाचं माझ्याकडे अगदी मोठं उदाहरण आहे की मला स्वतः नेल्सन खंबाटानी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी माझ्या वर्कर्सना वाढीव पैसे देणार होतो, मला माझ्यावर गुंड सोडले गेले, माझ्या कुत्र्याचा गळा कापला गेला माझ्या देखत.
म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल जाते लोकांना धमकवण्यासाठी. कोणाची? या सगळ्या राजकारण्यांची. नक्कीच नक्कीच अंजलीताई, आपण अत्यंत महत्वाचा हा मुद्दा मांडलात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे सांगितलं की कशा पद्धतीनं गुंडांना राजकीय नेते मंडळी हे पोचतात हे आपण आत्ता सांगितलं. आपले खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न काय होता परत एकदा बघूया. महाराष्ट्रात गुंडांना राजश्रय आहे असं वाटतं का? युट्यूबवर 37,000 एकूण मतं पडलेली आहे. 89% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 11% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. फेसबुकवर बघूया. 76% लोकांनी होय म्हटलंय, 24% नाही. एक्सवर 87% लोकांनी होय म्हटलंय, 13% नाही. त्यामुळे जर बघितलं तर एकूणच सोशल मीडियावर महाराष्ट्रात गुंडांना राजश्रय आहे असा वाटणाऱ्यांचा आकडा हा प्रचंड मोठा आहे. राजकारणात तुमच्याकडे फक्त तत्व, मूल्य, चारित्र्य, निष्ठा, प्रामाणिकपणा असे सद्गुण असून उपयोगाचे नाही. आजच्या राजकारणात जिंकून येणं म्हणजे विनेबिलिटी हा गुण सर्वात जास्त महत्वाचा ठरतोय. तुमच्याकडे मनी पॉवर आणि मसल पॉवर असेल तर जिंकणं तुलनेनं सोपं होतं. त्यात जातीचं पाठबळ असेल तर सोन्याहून पिवळं. तुम्ही कोण आहात, कालपर्यंत कोण होता, कुठे होतात, काय काम करत होता, जिथे आहात तिथे कसे पोहोचलात, तुमचे विचार कसे आहेत याकडे लक्ष देण्या एवढा वेळ कुणाकडे नाही. वरवरच्या देखाव्याला भुलणाऱ्यांचं प्रमाण वाढतच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे. त्यामुळे देवाची भीती नाही, धर्माबद्दल आस्था नाही, आपुलकी नाही, पापपुण्यासारख्या संकल्पनांवर विश्वास नाही, श्रद्धा नाही, कायद्याची सुद्धा भीती नाही, अशी एक वेगळी जमात, एक वेगळा पंथ राजकारणामुळे निर्माण झाला आहे. त्यांच्या अवतीभोवती संधी साधूंचा आपला स्वार्थ साधून घेणाऱ्यांचा गराडा असतो. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण सामान्य बनलं आहे. यात कुणालाच काहीच वावगं वाटेनासं झालंय. शहाणानं राजकारणात पडू नये हा विचार वाढला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मतदारांसमोर वाईट आणि अतिवाईट असे दोनच पर्याय उपलब्ध असतात. नोटाचा पर्याय वापरणे म्हणजे सगळ्याच गोष्टीचा अपव्यय असतो. या गोष्टींचा गैरफायदा प्रत्येक राजकीय पक्ष घेत आला आहे. त्यातूनच कधी कुणाला बंगल्यावर बोलावून मारहाण केली जाते, कधी कुणाच्या बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवली जातात, कधी कुणाला मारून दलदलीत टाकलं जातं, तर कधी पोलिसांवर हल्ले केले जातात, तर कधी थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडल्या जातात. राजकारण गुन्हेगारांचं शेवटचं नाही तर पहिलं आश्रयस्थान बनलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता आपण पाहणार आहोत आजची दुसरी महत्वाची बातमी. खरं तर जातीचे राजकारणाचं नको असं आपण म्हणत आलो. अनेकांनी त्याला जाती अंताचा लढा वगैरेही म्हटलं, पण तरीही रोजच्या बातम्या या आजही आरक्षणाच्या आजूबाजूलाच फिरत आहेत. आरक्षण नसणारे पण ते मागणारे, आरक्षण असून ते कमी होणार ही भीती असलेले आणि आरक्षणात घोळ झालेले असे सर्वच आज मैदानात होते. सुरुवात करूयात मंत्री छगन भुजबळ यांच्यापासून. अहमदनगरमधल्या ओबीसी मेळाव्यात काल छगन भुजबळांनी आपल्या स्टाईलनं भाषण केलं. अर्थात ओबीसी मेळाव्यात टार्गेट होते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे. समतेचा लढा लढण्याचा दावा अशी टॅगलाईन असलेल्या मेळाव्यात जरांगेंवर टीका करता करता भुजबळांनी संपूर्ण मराठा समाजालाच वादात ओढलं आणि नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं आवाहन केलं. अहमदनगरच्या मेळाव्यात छगन भुजबळांनी नेमकं काय वक्तव्य केलंय ते आधी पाहूयात. एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं
काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात. आता भुजबळांच्या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय. इतकंच नाही तर भुजबळांच्या त्याच वक्तव्यावर नाभिक समाजानंही आक्षेप घेतलाय. 12 बलुतेदार ओबीसी संघटनेनं तर भुजबळांच्या मेळाव्यांना बंदी घालावी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी केली आहे. धर्माचं, जातीचं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आरोप देशभरात होत आहेत. त्याचा फायदा राजकारणात होतोही, पण जनतेला नक्की काय मिळतं? त्याहूनही मोठा प्रश्न हा की जनता खरंच या जातीच्या राजकारणाला बळी पडते का? त्यावरच होता आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, नेत्यांच्या वक्तव्यांनी जातीतील तणाव वाढू शकतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सामाजिक जीवनात एका चुकीच्या किंवा आक्षेपार्ह शब्दानं काय फरक पडू शकतो याची अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आहेत. अजित पवारांचं कोरड्या धरणांविषयीचं वक्तव्य असो की धरणफुटीला खेकडे जबाबदार आहेत हे तानाजी सावंतांनी केलेलं वक्तव्य, अशी अनेक वक्तव्य अगदी सहजपणे लक्षात येतात आणि याच वक्तव्यांमुळे त्या नेत्यांना राजकीय जीवनात काय काय सहन करावं लागलंय हेही महाराष्ट्रानं पाहिलंय. आता तर सोशल मीडियाचं जग आहे. अगदी एका क्लिकवर कोट्यावधी जनतेपर्यंत पोहोचणं शक्य झालंय. ह्याच सोशल मीडिया राजकीय प्रचाराचंही प्रमुख साधन बनतं. त्यामुळे आज घडीला कोणत्याही नेत्याला सामाजिक जीवनात बोलत असताना अनेक गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं बनलंय आणि भुजबळांच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. गोष्ट हाताबाहेर जाण्याआधीच भुजबळांनी स्पष्टीकरणही दिलं, सोबतच आणि एक महत्त्वाचं विधानही केलं. पाहूयात. मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं. त्या गावामध्ये एका नाभिक समाजाने ओबीसीची पोस्ट टाकली म्हणून त्याच्या दुकानावर बॉयकॉट केला, बहिष्कार करण्यात आला मराठा समाजातर्फे. तर मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्या दुकानावर बहिष्कार केला, आता त्या गावातील बाकीच्या सगळ्या न्हाव्यांनी जर तुमच्यावर बहिष्कार टाकला सगळ्यांवर, मग तुम्ही काय एकमेकाची केस कापत बसणार का? तर हे चुकीचं आहे. मी काय जनरल ते स्टेटमेंट नव्हतं. त्या गावावर त्या पर्टिक्युलर नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बोलत होतो की असंही होऊ शकेल. मग ते काही सगळ्या नाभिक समाजालाही लागू नाही आणि मराठा समाजालाही लागू नाही. राज्यात ज्या वेळेला मला कुणी सांगितलं नव्हतं राजीनामा द्या म्हणून, विरोधी पक्षांनी नाही, कुणीच नाही, कारण त्यावेळेला काही प्रश्नच नव्हता. त्या वेळेला मी स्वतःहून की मी आज माझी भूमिका मांडायला उद्या जातो आहे, बरोबर, तर मी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटलं. त्यावेळेला कोणी मागितलं नव्हतं ना राजीनामा, कोणी मागितलं होतं? फोनवरून सांगण्यात आलं की तुम्ही वाच्यता करू नका. मग तिथून आल्यानंतर सांगितलं की बा जाऊ द्या, तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडायला आमची काही हरकत नाही, पण वाच्यता करू नका याची. मी वाच्यता केली नाही 2.5 महिने. पण त्यानंतर म्हणजे बाकीचे विरोधी पक्ष बोलता आपल्या पक्षाचे आमदारसुद्धा लाद घालून त्यांना बाहेर काढायचं म्हणायला लागल्यानंतर मग मला वाच्यता करावी लागली. सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अंबडमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या आधीच, म्हणजेच आजपासून जवळपास 2.5 महिन्याआधीच आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असं म्हणत भुजबळांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.
मात्र तो राजीनामा स्वीकारला नसल्यानं भुजबळांचं मंत्रिपद कायम राहिलंय. आजही पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही भुजबळ उपस्थित होते. मात्र दुसरीकडे त्यांच्या कालच्या वक्तव्यांमुळे मात्र चांगलाच आणि तीव्र असा विरोध होतोय. राजकीय आणि सामाजिक संघटनांनी कालच त्यांना कडाडून विरोध केला. तोच विरोध आजही कायम होता. पाहूयात की त्यांनी जे उदाहरण दिलं की एका नावी समाजाला कशा प्रकारची वागणूक दिली, ती तशा प्रकारची वागणूक त्या नावी व्यक्तीला मिळाल्यामुळे ते चिडले आणि त्या चिडण्याच्या भावनातून ते तसे बोलून गेले की आपल्या ओबीसी समाजावरती अशा प्रकारे जर हे लोक अन्याय करत असतील तर या समाजाने अशी भूमिका घेऊन, मी त्यांच्या त्या मताशी सहमत नाही. पण जेव्हा व्यक्ती एखाद्या आवेशामध्ये भाषण करतो आणि माझ्या व्यक्तीवरती अन्याय झाला अशा याच्यातून मग दुसऱ्याने तसाच प्रतिसाद द्यावा या उद्देशातून ते बोललं गेलं असेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये काही गैर नाही आहे. ते आहे पण ते भावनेच्या आहारी निघालेला शब्द आहे, त्याच्यावर मी त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देणार. नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये हे सांगणारे छगन भुजबळ साहेब तुम्ही कोण? तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणाची तरी नावं घेता, 374 जातीचं नेतृत्व करता म्हणता आणि 374 जाती तुम्हाला फक्त सभेमध्ये गर्दी करण्यासाठी पाहिजे असतात. ही नौटंकी आता बंद करा भुजबळ साहेब. आणि भुजबळ साहेबांनी आता मेळावे घ्यायचे बंद करावे, अन्यथा महाराष्ट्रभर तुमच्या विरोधामध्ये खूप मोठं वातावरण तयार होतंय आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे पण एक लक्षात ठेवा. जरा परिपक्वता दाखवा. उद्या म्हणाल कसाई मटण कापतो, कारण का आपल्याकडे कसाई जा हे खाटीक समाज आहे. खाटीक समाज तुम्ही मराठ्यांना मटण देऊ नका. अरे काय मूर्खपणा आहे. कशाला आगी लावताय भुजबळ साहेब, कशाला आगी लावताय? भुजबळांवर टीका करत असतानाच मनोज जरांगेंनी पुढच्या टप्प्यातील आंदोलनाची घोषणा केली. येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. त्याआधी जरांगे उद्यापासून आळंदी, नवी मुंबई, नाशिक असा दौरा करणार आहेत. आज अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली. आणखी कोणकोणत्या घोषणा केल्यात जरांगेंनी पाहूयात. लढणारच मी. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही. आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काय घ्यायचं असतं तर. हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे. कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात. कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली, म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत. यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा. कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे. तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या, पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका. माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते. त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही. की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही. आरक्षणाच्या याच शृंखलेत आज नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीनं आंदोलन पाहायला मिळालं. खरं तर गेल्या 11 दिवसांपासून नागपुरात गोंड गोवारी समाजाकडून 3 तरुण आमरण उपोषणाला बसलेत. महाराष्ट्रातील गोंड गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळावं, त्याशिवाय समाजाला अनुसूचित जमातीचे इतर लाभ मिळावेत अशी मागणी करत शेकडो आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. आज सकाळी सुरू झालेलं हेच आंदोलन दिवसभर सुरू होतं. आरक्षणाच्या प्रत्येक बातमीकडे आपलं लक्ष असेलच, मात्र तुर्तास वेळ झाली आहे
आजच्या दुसऱ्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न काय होता परत एकदा सांगते. नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. युट्यूबवरून प्रवीण दुधाळ, नेत्यांचं ऐकून जाती जातीत भांडणं करू नये. सर्व नेते निवांत आहेत, फक्त सर्वसामान्य जनतेला कोणी वाली नाही. युट्यूबवरून गोपीनाथ पाटील, जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अशा नेत्यांना निवडून देऊ नका. फेसबुकवरून संजय मोरे, भुजबळांकडून जाती जातीत भांडण लावणारे वक्तव्य झाली आहेत आणि तेही सरकारमध्ये असताना. फेसबुकवरूनच लक्ष्मण चव्हाण, आजही गावखेड्यातल्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात, पण काही राजकारणी समाजांमध्ये वाद भडकवतात. इंस्टाग्रामवरून जयमाला धनकीकर, हो वाढू शकतो आणि वाढतोय. कोणीही असे वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. इंस्टाग्रामवरून गणेश मापारी, मनोज जरांगेंचं भाषण संतुलित असतं. तुलनेनं भुजबळ राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व असून खालच्या थरातील भाषा वापरतात. महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य प्रतिक्रियांमधून काही निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत पोल रिझल्ट आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो का? एकूण 20,000 मतं युट्यूबवर. 95% लोकांना वाटतंय की होय, नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढू शकतो. फक्त 5% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. %92 लोकांचं म्हणणं आहे होय, 8% लोकांचं म्हणणं आहे नाही. फेसबुकवर 91% लोकांचं होय म्हणणं आहे, 9% नाही म्हणतात. एक्सवर 89% लोकांचं म्हणणं आहे होय, 11% म्हणणं आहे नाही. परत एकदा सोशल मीडिया, नेत्यांच्या वक्तव्यांनी जाती जातीतील तणाव वाढतोय असं मत व्यक्त करतात. विविध नेते जातीबद्दल बोलू लागले, दुसऱ्या समाजावर टीका करू लागले की समजायचं निवडणुका जवळ आल्या आहेत. आता देशात आणि महाराष्ट्रात तसंच वातावरण आहे. आपल्या विचित्र बोलण्यामुळे समाजातील वातावरण गढूळ होत जातं. तो गढूळपणा निवडणुकांनंतरही तसाच राहतो, बऱ्याचदा वाढत जातो. याचं भानही या नेते म्हणणाऱ्यांना नसतं. गावगाडा कोणत्याही एका जातीमुळे चालत नसतो हे गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटकाला चांगलंच माहिती असतं, पण नेते म्हणवणारे दुर्लक्ष करतात. एरवी गुण्या गोविंदानं एकत्र राहणाऱ्या गावकऱ्यांना आपल्या स्वार्थासाठी वेगळं करायचा प्रयत्न नेते म्हणवणारे करत राहतात. एकीकडे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे जातीच्या अस्मितांना टोक काढत राहायचं. अशा दुहेरी नीतीमुळे राज्य म्हणून आपण मागे जातोय का, हा प्रश्न नेते म्हणवणाऱ्यांनी स्वतःला विचारायला हवा. अशा नेत्यांचं किती ऐकायचं, त्यांच्या मागे किती जात राहायचं, हा प्रश्न गावकऱ्यांनीही स्वतःला विचारायला हवा. निवडणुका आल्यावर जातींची आठवण येणारे नेते गावाच्या विकासासाठी, गावाच्या प्रगतीसाठी काय करतायत, हा प्रश्न खरं तर गावकऱ्यांनी नेत्यांना आणि स्वतःला विचारत राहायला हवा. संसदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावात बोलत होते. आधीच्या काँग्रेस सरकारच्या नेहरू गांधी घराण्याच्या चुकांवर बोट ठेवलं, त्यासाठी भूतकाळातील काही दाखलेही दिले. गेल्या 10 वर्षात देश वेगानं प्रगती करत असल्याचं सांगितलं. विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत असल्याचं, भाजप 370 पार तर एनडीएला 400 पार जागा मिळतील असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. या भाषणाची सुरुवातच गरमागरमीने झाली.
महिला, युवा, गरीब आणि शेतकरी या 4 घटकांचा विकास जर झाला तर देशाचा विकास होईल यावर राष्ट्रपतींनी भर दिला अशी सुरुवात मोदींनी केली. त्यावर मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकांसाठी भाषणात काही नव्हतं अशी टिप्पणी विरोधी बाकांवरून आली आणि पंतप्रधान चिडले. काय उत्तर दिलं ते पाहूयात. देश की नारी शक्ति, देश की युवा शक्ति, देश के हमारे गरीब भाई बहन और देश के हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे पशुपालक, उनकी चर्चा की है. इनके सशक्तिकरण के माध्यम से राष्ट्र के विकसित भारत के लक्ष्य को प्राप्त करने की जो राह है उसका स्पष्ट दिशा निर्देश आदरणीय राष्ट्रपति जी ने कहा है. अच्छा होता हो सकता है आपके यहाँ फिशरमैन माइनॉरिटी के न हो सकता है आपके यहाँ पशुपालक माइनॉरिटी के न हो सकता है किसान आपके यहाँ माइनॉरिटी के न हो सकता है महिलाएं आपके यहाँ माइनॉरिटी में न हो सकता है कि आपके यहाँ युवा में माइनॉरिटी. क्या हो गया है दादा? क्या देश के युवा जी की बात होती है? समाज के सब वर्ग नहीं होते हैं? क्या देश की नारी की बात होती है? देश की सभी नारी नहीं होती है? कब तक टुकड़ों में सोचते रहोगे? कब तक समाज को बांटते रहोगे? सब सीमा करो. बहुत तोड़ा देश को. हम किस परिवारवाद की चर्चा करते हैं? अगर किसी परिवार में अपने बलबूते पर जन समर्थन से एक से अधिक अनेक लोग अगर राजनीतिक क्षेत्र में भी प्रगति करते हैं उसको हमने कभी परिवारवाद नहीं कहा है. हम परिवारवाद की चर्चा वो करते हैं जो पार्टी परिवार चलाता है, जो पार्टी परिवार के लोगों को प्राथमिकता देती है, जो पार्टी के सारे निर्णय परिवार के लोग ही करते हैं, वो परिवारवाद है. न राजनाथ जी की कोई पॉलिटिकल पार्टी है, न अमित शाह की कोई पॉलिटिकल पार्टी है. यासोबतच 0 आवर मध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण घेऊ. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.